तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या डेली ब्लॉगमध्ये। आज सकाळी खूप दिवसांनी चाललो होतं कंपनीत। वातावरण एकदम भारी आणि थंड झालं होतं। त्यानंतर आलो आपल्या इंद्रायणी नदीवर, तर खूप भारी असं दिसत होतं, एकदम व्ह्यू खतरनाक। त्यानंतर आपल्या कामशेडमध्ये आलो। कामशेडमध्ये सूर्य असं वाटतं होतं की काही जवळ आला आहे। त्यानंतर आपल्या मित्राचं कोंडेश्वर एंटरप्राइजेस, काही गोष्टी आलं तर इथून घेऊन जा भाई, खतरनाक एकदम। त्यानंतर आपली कंपनीत आलो। कंपनीत आपली धन्नो आपली वाट बघत उभी होती। खूप दिवसांनी आलो। त्यानंतर आलो, गाडीची पूजा वगैरे केली, गाडी स्टार्ट केली, देवाचं दर्शन घेतलं। त्यानंतर आलो तर खाली बेसमेंटला जाऊन एक ट्रॉली टाकायची होती। ते साहेब म्हणले जा खाली बेसमेंटला जाऊन एक ट्रॉली टाकून ये। ट्रॉलीपाशी येऊन थांबलो होतो, पण काय फोर्कलिफ्ट आला नाही। त्यानंतर ती ट्रॉली टाकली, आलो वरती एक ट्रॉली होती, ती ट्रॉली टाकून घेतली आणि गाडी बांधून वगैरे घेतली। त्यानंतर पेपरही आज लवकर बनवून दिले होते यांनी, पेपरही बनवले आणि गाडी आलो आउट गेटवर घेऊन। पेपर वगैरे आउट केली, त्यानंतर गाडी आउट करण्यासाठी बाहेर काढली। गाडी वगैरे आउट करून निघालो एकदम मस्त मजेत। त्यानंतर लागलो आपल्या हायवेला लागलो। वातावरण एकदम मस्त झालं होतं, बघा तुम्ही, एकदम खतरनाक वाटत होता व्ह्यू, खूपच भारी एकदम। आज वातावरण खूप भारी होतं। त्यानंतर आलो आपल्या सोमवारच्या टोल नाक्यावरती, तर काहीच गर्दी नव्हती, त्यामुळे पटकन पास केला टोल नाका। त्यानंतर आलो आपल्या बायपासच्या सिग्नलला, तर थोडीफार गर्दी लागली पण इनफ। त्यानंतर आलो आपल्या निगडीमध्ये, तर निगडीमध्ये काही गर्दी नव्हती। त्यानंतर आपल्या खंडोमाळ चौकामध्ये लेफ्ट मारून निघालो। त्यानंतर फायनली आलो आपल्या टाटा मोटर्समध्ये। टाटा मोटर्सचे एम्प्लॉई गेट आहे, त्यानंतर निघालो तिथून पुढे। नंतर आलो आतमध्ये, तर काय आतमध्ये व्हिडिओ काढता आली नाही पार्किंगमध्ये, डायरेक्ट त्यानंतर पेपर वगैरे आउट करून निघालो डायरेक्ट डॉगकडे। डॉगवर आलो तर काही तिथंही सिक्युरिटी असल्यामुळे काही व्हिडिओ काढता आली नाही काही। त्यानंतर सगळं ट्रॉलीवर टाकून निघालो आउट गेटला। नंतर आलो आपल्या आउट गेटमध्ये, गाडी वगैरे आउट करून गाडी काढली बाहेर। त्यानंतर थोडं जरा भूक लागली होती, तर काय घ्यायचं तर आपलं कलिंगड घेतलं होतं, खूप भारी होतं। त्यानंतर फायनली आपलं आउट वगैरे करून आलो आपल्या हायवेला आल्यानंतर परत एकदा आपल्या टोल नाक्यावर आलो। तर टोल नाक्यावर काही जातानाही गर्दी नव्हती, गर्दी नसल्यामुळे पटकनी आलो। नंतर आलो आपल्या जांभूळ फाट्यावरून लेफ्ट मारला आणि डायरेक्ट आपल्या आतमध्ये आलो पटकनी निघून। नंतर आलो कंपनीमध्ये, गाडीची एंट्री वगैरे केली। तर मित्रांनो, कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की सांगा, लाईक करा, फॉलो करा, शेअर करा।